आत्मिक प्रौढत्व प्राप्त करण्यासाठी काय करावे? नम्र व्हावे, बायबलचा अभ्यास करावा आणि त्यातील शिकवण समजून घ्यावी आणि सखोल ज्ञानासाठी ख्रिस्तासोबत जवळीक वाढवावी. काय असा प्रयत्न आपण करता? उपासना 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 प्रभुची करो उपासना प्रभुची करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की पवित्र शास्त्रात पौलाने जास्तीत जास्त पत्रे लिहिली आहेत. कदाचित आपल्यासमोर हा प्रश्न नेहमीच असतो की पौलाने एवढी पत्रे का लिहिली? त्या ठिकाणी तो कसा गेला? त्याची कार्य करण्याची पद्धत कशी होती? वगैरे वगैरे. आज आपण नवीन करारातील इफिसकरास पत्र याचे अध्ययन सुरू करणार आहोत. आजच्या अध्ययनात आपणास याचा परिचय करून दिला जाईल. यामध्ये इफिस येथील मंडळीमध्ये काय वैशिष्ट्ये होती, पौलाने त्यांना काय शिकवले हे आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आज आपण इफिसकरास पत्र याच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आपण नवीन करारातील एका सुंदर पुस्तकाचा अभ्यास सुरू करीत आहोत. हे पत्र म्हणजे पौलाने इफिस येथील मंडळीस लिहिलेले इफिसकरास पत्र होय. आजच्या कार्यक्रमात आपण विशेष म्हणजे या पत्राची पार्श्वभूमी, इफिस या शहराची पार्श्वभूमी, पॉल व इफिस यांच्यातील संबंध या गोष्टी मुख्यत्वे पाहणार आहोत. इसवी सन 62 साली 4 पुरुष रोम सोडून आशियातील त्या काळात आशिया मायनर या प्रांताकडे, ज्याला आज तुर्कस्थान म्हणण्यात येते, तिकडे जाण्यास निघाले. या चौघांजवळ ख्रिस्ती विश्वासाविषयी असलेले अत्यंत उदात्त व महत्वाचे लेख होते. हे महत्वाचे लेख आज जर उपलब्ध असते तर त्यांची किंमत अमूल्य ठरली असती. रोमी सरकारला एका अनोळखी कैद्याचे लेखन समजले नाही. त्यांना ते समजले असते तर त्यांनी या 4 व्यक्तींना अटक करून त्यांच्या जवळचे हे महत्वाचे लेख जप्त केले असते. जेव्हा या 4 व्यक्तींनी प्रेषित पौलाचा निरोप घेतला तेव्हा त्या प्रत्येकाला पौलाने त्याच्या विशिष्ट अशा मंडळांसाठी पत्रे दिलीत. त्या 4ही पत्रांचा समावेश देवाच्या वचनामध्ये केलेला आहे. या पत्रांना पौलाची तुरुंगवासातील पत्रे असे नाव देण्यात आले आहे, कारण पौलाने ही पत्रे रोममध्ये तो तुरुंगात होता तेव्हा लिहिली. त्यावेळेसचा रोमी सम्राट, राजा किंवा ज्याला ते कैसर म्हणत, त्याच्यासमोर म्हणजे निरो समोर सुनावणी होण्याची तो वाट पाहत होता. पौलाने रोमी नागरिक म्हणून आपला दावा रोमी सम्राट निरो याच्या समोर सादर केला होता व तो सुनावणीची वाट पाहत होता. ह्या पत्र नेणाऱ्या 4 व्यक्ती कोण व त्या कोठल्या होत्या हे ओळखणे शक्य आहे. त्यापैकी एक होता एपफ्रदीत व त्याच्याजवळ फिलिप्पे येथील मंडळीकरिता पत्र होते. त्याचा उल्लेख फिलिप्पेकरास पत्र याच्या 4थ्या अध्यायातील 18व्या वचनात आहे. दुसरी व्यक्ती तुखिक हा होता व त्याच्याजवळ इफिस येथील मंडळीकरिता पत्र होते. त्याचा उल्लेख इफिसकरास पत्र याच्या 6व्या अध्यायातील 21व्या वचनात आहे. इपफ्रास हा कलसेकरांना लिहिलेले पत्र नेणारा होता व त्याचा उल्लेख कलसेकरास पत्र याच्या 4थ्या अध्यायातील 12व्या वचनात आहे. चौथी व्यक्ती होती अनेसिम. तो कलसे येथून पळून गेलेला एक गुलाम होता व त्याच्याजवळ त्याचा मालक फिलेमोन याच्यासाठी पौलाने दिलेले पत्र होते. त्याचा उल्लेख आम्हाला फिलेमोनाला लिहिलेल्या पत्राच्या 10व्या वचनात सापडतो. या पत्रांमधून ख्रिस्त, मंडळी, ख्रिस्ती जीवन व यांच्यातील परस्पर संबंध व सर्वांचे कार्य यांचे समग्र चित्र सादर होते. या वेगवेगळ्या पैलूंमधून ख्रिस्ती जीवन उच्च पातळीवरून सादर होते. इफिसकरास पत्र मंडळी जी ख्रिस्ताचे शरीर आहे तिला सादर करते. ज्या मंडळीचे येशू ख्रिस्त मस्तक आहे अशी ही अदृश्य मंडळी आहे. कलसेकरास पत्र ख्रिस्ताला मंडळीचे शरीराचे मस्तक म्हणून सादर करते. या पत्राचा भर मंडळीवर नसून ख्रिस्तावर आहे.
इफिस्करास पत्र यामध्ये शरीरावर भर आहे, तर कलसेकरास पत्र यामध्ये मस्तकावर भर आहे. फिलिप्पेकरास पत्र ख्रिस्तासोबत असलेले ख्रिस्ती जीवन हे कसे उत्तम आहे हे सादर करते. पॉल या पत्राच्या 4थ्या अध्यायातील 13व्या वचनात म्हणतो, मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. फिलेमोनास पत्र हे मूर्तीपूजक समाजात कृतिशील ख्रिस्ती जीवन सादर करते. पौलाने फिलेमॉन जो अनेसिमचा मालक होता व एक ख्रिस्ती व्यक्ती होता त्याला लिहिले, यास्तव जर तू मला भागीदार समजतोस तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर. त्याने तुझे काही नुकसान केले असले किंवा त्याकडे तुझे काही देणे असले तर ते माझ्या खाती मांड. पहिल्या शतकामध्ये सुवार्ता अशा प्रकारे गाजवल्या जाई आणि आपण हीच गोष्ट पौलाने इफिसेतील मंडळीला लिहिलेल्या पत्रातून पाहणार आहोत. पत्रातील अध्यायांच्या अध्ययनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण या पत्राची मध्यवर्ती कल्पना आणि पॉल व इफिस यांच्यातील संबंध पाहणार आहोत. इफिस्करास लिहिलेल्या पत्रातून मंडळी जुन्या करारात प्रगट न केलेले एक गूढ परमेश्वराची एक सर्वोत्कृष्ट कृती अशी सादर होते. हे आपल्याला इफिस्करास पत्र 2 अध्याय 10व्या वचनातून दिसते. मंडळी ही हाताने बनवलेल्या कोणत्याही मंदिरापेक्षा अद्भुत, जिला जिवंत दगडांनी बांधण्यात आले आहे व जिच्यामध्ये पवित्र आत्म्याची वस्ती होते अशी देवाची कृती आहे. मंडळी ही ख्रिस्ताचे या जगातले शरीर आहे. जसे तो वागला व सैतानाच्या कुयुक्त्यांना सामोरा गेला तसे वागणारे व सुयुद्ध करणारे मंडळी हे ख्रिस्ताचे या जगातले शरीर आहे. एक दिवस मंडळी हे जग सोडून जाईल व तिला ख्रिस्ताची वधू म्हणून सादर करण्यात येईल. डॉक्टर ऑर्थर टी पियर्सन यांनी या पत्राला पौलाचे तृतीय स्वर्गाचे पत्र असे नाव दिले आहे. तसेच आणखी एका भाष्यकाराने या पत्राला नवीन कराराचा आल्पस पर्वत असे नाव दिले आहे. संपूर्ण पवित्र शास्त्राच्या हाय सेराचे विटणी हे शिखर म्हणजे इफिस्करास पत्र आहे. हे मंडळीविषयीचे पत्र आहे. पवित्र शास्त्राचे स्पष्टीकरण करणाऱ्यांपैकी अनेकांच्या मते हे पत्र म्हणजे आध्यात्मिक सत्याचे सर्वोच्च शिखर, सर्वात उंच टोक व पवित्र शास्त्रातील प्रगटीकरणाचा सर्वोच्च कळस आहे. हे खरेही असू शकेल. काहींनी तर असेही सुचवले आहे की हे पत्र इतके सखोल, गंभीर आहे की ते फक्त जे थोडके निवडलेले असे देवाचे लोक आहेत त्यांना समजू शकते. आणि मी ही गोष्ट नेहमीच पाहिली आहे की जे लोक असे म्हणतात की ते या आतल्या वर्तुळात स्वतःचा समावेश करून घेतात. तुम्हाला मला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगू द्या की या पत्राची खोली समजून घेणे किंवा या पत्राची उत्तुंगता गाठणे यापैकी एकही गोष्ट करण्याचा मी आव आणत नाही. श्रोत्यानो, हे पत्र उदात्त आहे, कठीण आहे. या पत्राचे आकलन करून घेणे ही सोपी गोष्ट नाही. हे तुम्हाला या पत्राचा अभ्यास करताना समजेलच. आमचा मार्गदर्शक पवित्र आत्मा याच्या साहाय्याने आपण या पत्राचा अर्थ समजून घेण्याचा शक्य तितका प्रयत्न करूया. इफिस हे एक मोठे शहर होते व 7 मंडळांमधील एक महत्वाची मंडळी त्या ठिकाणी होती. आशियातील महत्वाचे केंद्र असलेल्या इफिस या शहरात प्रवेश करण्याची परवानगी पवित्र आत्म्याने पौलाला त्याच्या दुसऱ्या सुवार्ता फेरीत दिली नाही. त्याविषयी प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय 6व्या वचनात आपण वाचतो की नंतर आशिया देशात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून अडथळा झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतामधून गेले. पवित्र आत्म्याने पौलाच्या मार्गात अडखळ निर्माण करून म्हटले, तू आता तिकडे जाऊ शकणार नाहीस. आम्हाला या गोष्टीचे कारण देण्यात आलेले नाही, परंतु आम्हाला एक गोष्ट माहीत आहे की परमेश्वराने नेमलेला समय योग्य असतो. तो पौलाला तिकडे नंतर पाठवणार होता. म्हणून पौलाने पश्चिमेकडे मासिदोनियातून प्रवास केला. तो फिलिप्पी येथे गेला, मग बिरुआ येथे गेला, तेथून पुढे अथेन्सला जाऊन करिंथास गेला आणि मग परत येताना तो इफिसहून परतला. आणि त्या ठिकाणी त्याच्यासाठी एक सुंदर संधी उपलब्ध झालेली होती. प्रेषितांची कृत्ये 18 अध्याय आणि 19व्या वचनात आपण त्याविषयी वाचतो. प्रेषितांची कृत्ये 18 अध्याय 19 वचन. मग इफिस नगरात आल्यावर त्याने त्यास तेथे सोडले आणि स्वतः सभास्थानात जाऊन यहुद्यांबरोबर संवाद केला. पौलाला त्या ठिकाणी उपलब्ध असलेली सुवार्ता प्रसाराची संधी इतकी प्रभावी वाटली की त्याने तेथे परत येण्याचे वचन दिले व त्यानुसार त्याने आपल्या सुवार्ता प्रसाराच्या 3ऱ्या फेरीत इफिसला पुन्हा भेट दिली. त्याच्या 2ऱ्या व 3ऱ्या सुवार्ता प्रसाराच्या फेऱ्याच्या मध्यंतरीच्या काळात तेथे सेवा करणाऱ्या अपुल्लो या 2ऱ्या सुवार्तिकाचा शोध पौलाला लागला.
अपुल्लोने फक्त योहानाच्या बाप्तिस्म्याविषयी प्रसार केला होता, परंतु आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेच्या सुवार्तेचा त्याने प्रसार केला नव्हता. त्यावेळेस त्याला प्रभू येशूविषयी माहिती नव्हती, परंतु नंतर तो स्वतः सुवार्तेचा एक मोठा सेवक बनला. पौलाने इफिस येथे दूरवर पोहोचणारी सेवा सुरू केली. त्याने 2 वर्षे टायरेनस येथील शाळेत व्याख्याने दिली आणि आशियातील प्रत्येक प्रांतामध्ये सुवार्ता सामर्थ्यानिशी पोहोचली. स्पष्ट आहे की याच काळात प्रगटीकरणाच्या पुस्तकातील 2ऱ्या व 3ऱ्या अध्यायात ज्या मंडळांचा उल्लेख आहे त्या मंडळ्या पौलाच्या सेवेद्वारे स्थापन झाल्या. आशिया मायनर या प्रांताचे इफिस हे राजधानीचे शहर होते व कदाचित रोमी साम्राज्याच्या पूर्वेकडील भागाची ते राजधानी असावे. हित्ती लोकांनी इसवी सन पूर्व 2000 मध्ये या शहराची स्थापना केली होती आणि इसवी सन 1000 वर्षांपूर्वी ग्रीक लोक या ठिकाणी येईपर्यंत हे शहर आशियातले एक शहर होते, एक पौर्वात्य शहर होते. या ठिकाणी पौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतीचे मिश्रण झाले होते. इंग्रजी कवी रुडयार्ड क्लिपिंग यांनी पूर्वच आहे व पश्चिमच आहे, या दोघींचा कधीच मिलाप होणार नाही असे जे म्हटले ते इफिसच्या बाबतीत नव्हते. पौर्वात्य व पाश्चिमात्य या दोन्ही संस्कृतींचा मिलाप इफिस या शहरात पाहावयास मिळत असे. या 2500 वर्षांच्या कालावधीत इफिस जगातल्या सर्वात महान शहरांपैकी एक शहर म्हणून राहिलेले आहे. ते किनाऱ्यावर वसलेले होते, परंतु आता त्याला किनारा म्हणता येणार नाही, कारण ते समुद्रापासून 6 मैल दूर आहे. जेव्हा पॉल तेथे समुद्र मार्गाने पोहोचला तेव्हा तो सरळ या शहराच्या संगमरवरी धक्क्यावर उतरला. हा जहाजांचा धक्का एक मोठा रुंद रस्ता होता व माउंट प्रियॉनहून त्या रस्त्यासाठी संगमरवर पुरविलेले होते. क्षणिक धनाची छाया स्वप्नातील सृष्टी वाया जाण रे जाण रे जाण रे ही क्षणिक धनाची छाया स्वप्नातील सृष्टी वाया जाण रे जाण रे जाण रे. जे दिसे रम्य देखाया ते अवघे जाणे विनया तव ज्ञान असो अज्ञान दिसे मज जाण प्रभु विणवाया वस्तु विण जैशी छाया जाण रे ही क्षणिक धनाची छाया स्वप्नातील सृष्टी वाया जाण रे जाण रे जाण रे. तू पाय धरी शाचे हे सौख्य जगी साचे हे सौख्य खरे अविनाशी हरी ना जासी काल जग कोणी रम सदा प्रभुच्या चरणी ऐक. प्राचीन जगातल्या 7 आश्चर्यांपैकी इफिस येथले डायना देवीचे मंदिर हे एक आश्चर्य होते.
हे ग्रीक मंदिर सर्वात मोठे मंदिर होते व 418 गुणिला 239 फूट अशा क्षेत्रफळाचे होते. हे मंदिर दलदलीवर बांधण्यात आले होते. भूकंपाचा परिणाम या मंदिरावर होऊ नये याकरिता कोळसा व कातडी यांच्या कृत्रिम पायावर दलदलीत बांधलेले असे हे मंदिर होते. या मंदिराच्या शोभेसाठी इफिस येथील नागरिकांनी कलाकौशल्य व धनसंपत्ती बहाल केली होती. या मंदिराचे 127 रुबाबदार स्तंभ होते. त्यांच्यातील काही स्तंभावर फार सुंदर कलाकसुरीचे काम करून त्यांना रंगविण्यात आले होते. यामध्ये उत्कृष्ट चित्रकलेचाही समावेश होता. उदाहरणार्थ, अलेक्झांडर द ग्रेट हा एक वीज व गडगडाट यांचे एक वज्र फेकत आहे असे अपेल्लस याने काढलेले चित्र येथे आहे. हे मंदिर पार्थेनॉन या मंदिरासारखेच होते, परंतु त्यापेक्षा चौपट मोठे होते. या सुंदर मंदिराच्या आतमध्ये डायनेची एक अश्लील मूर्ती होती. ही डायना ग्रीक दंतकथांमधली डायना नसून प्रौव्रात्य देवी होती. मुळातली ती ॲनाटॉलियन म्हणजे सुपिकतेच्या देवतेची मूर्ती होती. ती चंद्रदेवता नसून सुपिकतेची देवता होती. अनेक स्तन असलेली ती एक लाकडाची मूर्ती होती. या मंदिरामध्ये अनेक निव्वळ अनैतिक प्रकार चालत असत. या मंदिराच्या चांदीच्या प्रतिकृती तयार करण्याचा धंदा मोठा भरभराटीचा धंदा होता व प्राचीन लेखकांच्या लेखनात याचा अनेकदा उल्लेख आढळतो. इफिसमध्ये येणारे बहुतेक सर्व प्रवासी ह्या मंदिराच्या प्रतिकृती आठवण म्हणून आपल्याबरोबर नेत असत व या प्रतिकृतींच्या कारागिरांना भरपूर पैसा मिळे. अशा या शहरात पॉल आला. तो सर्वप्रथम यहुद्यांच्या सभास्थानी गेला आणि 3 महिने त्याने सुवार्तेविषयी, देवाच्या राज्याविषयी धैर्याने संवाद केला. मग तो तुरुन्नच्या शाळेत गेला व तेथे 2 वर्षे त्याने व्याख्यान दिले आणि त्याचा परिणाम काय झाला हे आपण प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय 10 वचनात वाचतो. हे वचन सांगतं की असे 2 वर्षे चालल्यामुळे आशियात राहणाऱ्या सर्व यहुदी व हेलेनी लोकांनी प्रभूचे वचन ऐकले. पौलाच्या सुवार्ते सेवेतील ही एक महत्वाची सेवा होती. इफिस त्याच्यासाठी एक मोठी सुवार्ता संधी होते व तेथे तो 2 वर्षे राहिला. इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा जास्त दिवस तो इफिसमध्ये राहिला. इफिसमधील लोकांनी इतर कोणत्याही लोकांपेक्षा अधिक पवित्र शास्त्र शिक्षण पौलाकडून ऐकले. याच कारणामुळे या पत्रातले सखोल गंभीर सत्य पौल त्यांना लिहू शकला. करिंथकरास पहिले पत्र 16 अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये पौलाने करिंथकरांना लिहिले, तरी 50व्या दिवसाच्या सणापर्यंत मी एफिस येथे राहीन, कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत. पौलाच्या शिकवण्यामुळे इफिस येथील चांदीच्या मूर्तिकारांच्या धंद्यावर विपरीत परिणाम होऊ लागल्याने त्याला मोठा विरोध झाला आणि परिणामतः शहरामध्ये दंगा झाला. पौल जिवंत देवाची सुवार्ता आणि येशू ख्रिस्ताद्वारे जीवन याविषयी प्रसार करीत होता. प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय 23 ते 41 या उतार्यावरून आपणाला दिसून येईल की परमेश्वराने विलक्षण रीतीने त्याचे संरक्षण केले व सेवा चालू ठेवण्यास त्याला उत्तेजन दिले. पौलाचे इफिस येथील मंडळीवर प्रेम होते. प्रेषितांची कृत्ये याच्या 20व्या अध्यायातील 17 ते 38 या वचनांवरून पौलाची या मंडळीच्या वडीलधाऱ्यांबरोबर झालेली शेवटची भेट कशी हृदयद्रावक होती हे आपणाला दिसते. अनेक लोक ख्रिस्ताकडे वळले. श्रोत्यानो, त्यावेळेला जरी विरोध होता तरी आपणाला दिसतं की पौलाने जो प्रचार केला त्याद्वारे अनेकांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला. या इफिस येथील विश्वासणाऱ्यांमध्ये देवाच्या आत्म्याने जी उच्च आध्यात्मिक पातळी निर्माण केली होती ती तुम्ही व मी आज समजू शकत नाही. हे विश्वासणारे ख्रिस्ताच्या व्यक्तित्वावर प्रेम करणारे होते व त्याच्याकडे आकर्षित झालेले होते. आज आमच्या मंडळ्या, आमचे लोक ख्रिस्ताच्या व्यक्तित्वापासून फार दूर आहेत. आमचे सर्व कार्यक्रम आम्ही स्वतःला संतुष्ट करण्याकरिता करतो, परंतु आम्ही कितपत ख्रिस्ताच्या जवळ आहोत, कितपत त्याची स्तुती व्हावी, त्याचे गौरव व्हावे, हा आमचा हेतू असतो हे आम्ही पाहायला हवे. आता ही जी मंडळी होती ती ख्रिस्ती मंडळीच्या आत्मिक जीवनाची उच्च पातळी दाखवणारी मंडळी होती. काही समीक्षकांच्या मते हे पत्र अनाकलनीय आहे, परंतु या मंडळीचे आध्यात्मिक प्रौढत्व असे होते की पौलाने त्याच्या या पत्रातून त्यांना फार गंभीर व खोल सत्ये प्रगट केली.
ह्या लोकांना ही सत्य समजण्याची कुवत नाही असे जर पौलाला वाटले असते तर त्याने हे पत्र या मंडळीला लिहिलेच नसते. समीक्षकांच्या मते इफिस्करास पत्र व प्रकटीकरण ही 2 पुस्तके आकलन शक्तीच्या पलीकडची आहेत. उदारमतवादी म्हणतात की प्रकटीकरणाचे पुस्तक हे वेगवेगळ्या प्रतीकांचा ढीग आहे आणि त्यांचा अर्थ कोणी लावू शकत नाही, आणि इफिस्करास पत्र हे आमच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे आहे. परंतु तुम्हाला मला सांगू द्या की पवित्र शास्त्रातली तर्कशुद्ध व गणिती क्रमाने लावता येणारी 2 पुस्तके म्हणजे इफिस्करास पत्र व प्रकटीकरण होय. या 2 पुस्तकांइतकी तर्कशुद्ध असलेली दुसरी कोणतीही पुस्तके नाहीत. श्रोत्यानो, जर आपण हे सत्य समजून घ्याल तर आपल्याला कळेल की ह्यामध्ये परमेश्वराने किती महान अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. इफिस्करास पत्र यामध्ये पौलाचे लेखन व प्रकटीकरणाच्या पुस्तकातील योहानाचे लेखन तर्कशुद्ध आहे. ज्या गोष्टी योहानाने पाहिल्या होत्या त्याविषयी, ज्या गोष्टी आहेत त्याविषयी व ज्या घटना घडणार आहेत त्याविषयी लिहिण्याची आज्ञा योहानाला करण्यात आली होती. इफिस्करास पत्र हे पुस्तकही तर्कशुद्ध आहे. त्यामध्ये 6 अध्याय आहेत. या 6 अध्यायांपैकी पहिल्या 3 अध्यायांमध्ये मंडळीचे स्वर्गीय पाचारण व सिद्धांत आहेत आणि उरलेले 3 अध्याय मंडळीच्या पृथ्वीवरील वर्तनाविषयी असून ते अतिशय व्यावहारिक आहेत. मंडळीचे एक मस्तक आहे व मंडळीचे मस्तक ख्रिस्त आहे. तो स्वर्गात आहे. आम्हाला म्हणजे विश्वासणाऱ्यांना त्याच्याशी समरूप करण्यात आले आहे. परंतु मंडळीचे पाय पृथ्वीवर आहेत. पॉल आम्हाला आमच्या फक्त स्वर्गीय पाचारणाविषयी सांगून वास्तव विसरू देणार नाही. तो इफिस्करास पत्र 4 अध्याय 1 वचनात म्हणतो, तुम्हास झालेल्या पाचारणास शोभेल असे तुम्ही चालावे. दुसऱ्या शब्दांमध्ये तो विश्वासणाऱ्यांना सांगत आहे की तुमच्या स्वर्गीय स्थितीविषयी, ख्रिस्तामधील तुमच्या स्थानाविषयी विचार करीत बसणे, शेखी मिरवणे चांगले आहे. पण आम्ही पृथ्वीवर आहोत तोपर्यंत आमच्या आराम खुर्च्यांवरून उठून आम्ही आमच्या पाचारणास शोभेल असे चालायला हवे. आम्ही लक्षात ठेवायला हवे की पौलाच्या दिवसांमध्ये विश्वासणारे रोमी जगामध्ये मूर्तीपूजक लोकांमध्ये वावरत होते. इफिस्करास पत्र याचा पहिला भाग सैद्धांतिक आहे तर दुसरा भाग व्यावहारिक आहे. त्यामुळे या पुस्तकाचे विभाजन अगदी तर्कशुद्ध होते. आम्हाला दोन्हींची गरज आहे. आम्ही फक्त पहिल्या 3 अध्यायांमध्येच जगायला नको. हे अध्याय सुंदर आहेत, परंतु ज्या पृथ्वीवर आम्ही जगत आहोत तेथले वास्तव आम्ही विसरता कामा नये. त्याविषयी देखील आम्ही कसे वागावे याची काळजी आम्ही घ्यायला हवी. सैद्धांतिक विभागही पुष्कळ तर्कशुद्ध आहे. पहिल्या अध्यायामध्ये मंडळीला शरीर म्हणून सादर करण्यात आले आहे. दुसऱ्या अध्यायात मंडळीला मंदिर म्हणून सादर करण्यात आले आहे. तिसऱ्या अध्यायात मंडळी एक गूढ आहे. जेव्हा आम्ही दुसऱ्या विभागाकडे वळतो तेव्हा 4थ्या अध्यायात आम्हाला मंडळी एक नवीन व्यक्ती म्हणून दिसते. जगाला काहीतरी नवीन प्रदर्शित करण्याची मंडळीची जबाबदारी आहे. 5व्या अध्यायात मंडळी वधू म्हणून सादर करण्यात आली आहे. ती वधू असेल अशी संकल्पना सादर करण्यात आली आहे. कृपया असं समजू नका श्रोत्यानो की मंडळी आता वधू आहे. ती आता वधू नाही. करिंथकरास दुसरे पत्र 11 अध्याय 2 वचनात म्हटले आहे, मला ईश्वरी आस्थेप्रमाणे तुम्हाविषयी आस्था वाटते, कारण मी एका पतीबरोबर तुमची योजना केली आहे, यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. थोडक्यात तो असे म्हणत आहे की मी तुमचा ख्रिस्ताशी वांग निश्चय करून देत आहे. एक दिवस मंडळी त्याची वधू होईल. इफिस्करास पत्र याच्या 6व्या अध्यायात मंडळी एक सैनिक आहे. एक वायफळ बडबड करणारा माणूस या रूपरेषेवरून मला म्हणाला, ही गोष्ट खूप मनोरंजक आहे. मंडळी वधू होईल आणि आता ती सैनिक आहे. या पृथ्वीवरच्या विवाहामध्ये आधी लोक लग्न करतात व मग भांडणे करतात. परंतु पौलाला असे काही म्हणावयाचे नाही. त्याचे म्हणणे अतिशय व्यावहारिक आहे. मंडळी सैनिक यासाठी आहे की तिच्या समोर तिचा शत्रू आहे. त्या शत्रूशी युद्ध करणे तिला भाग पडते. या जगात हे युद्ध चालू आहे. युद्धासाठी कर्णा वाजविण्यात आलेला आहे व आम्हाला देवाच्या बाजूने उभे राहायचे आहे व अर्थातच हे युद्ध सैतानाविरुद्ध आहे. आता आपण इफिस्करास पत्र या पुस्तकाची रूपरेषा पाहूया. या पुस्तकाचे 2 भाग करता येतील. पहिला भाग 1 ते 3 या अध्यायांचा आहे व तो सिद्धांताविषयी आहे. दुसरा भाग 4 ते 6 या अध्यायांचा आहे व तो व्यावहारिक गोष्टींविषयी आहे. सैद्धांतिक भागात मंडळीच्या स्वर्गीय पाचारणाविषयी माहिती स्पष्टीकरण आहे. पहिल्या अध्यायात मंडळीला ख्रिस्ताचे शरीर म्हणून सादर करण्यात आले आहे.
त्याची प्रस्तावना आम्हाला पहिल्या 2 वचनांमध्ये देण्यात आलेली आहे. दुसऱ्या अध्यायाची विभागणी या अध्यायात मंडळीला मंदिर म्हणून सादर करून करण्यात आलेली आहे. 1 ते 10 या वचनांमध्ये बांधकामासाठी लागणारे साहित्य म्हणजे पापास मरण पावलेले जिवंत मंदिरात बदलले जातात. 11 ते 18 या वचनांमध्ये बांधकामाची पद्धत, 19 ते 22 या वचनांमध्ये बांधकामाचा अर्थ म्हणजे प्रभूमध्ये मंदिरात वाढत असणे हे दिलेले आहे. तिसऱ्या अध्यायात मंडळी एक गूढ म्हणून सादर करण्यात आलेली आहे. आता दुसऱ्या भागामध्ये व्यावहारिकतेविषयी सांगण्यात आले आहे. त्यात 4 ते 6 या अध्यायांचा समावेश आहे. मंडळीच्या या पृथ्वीवरील वर्तनाविषयी त्यात सांगण्यात आले आहे. चौथ्या अध्यायात मंडळीला एक नवीन व्यक्ती म्हणून सादर केलेले आहे. त्यानंतर 5व्या अध्यायात मंडळीला ख्रिस्ताची वधू, भावी वधू म्हणून सादर करण्यात आले आहे. त्यातील 1 ते 17 या वचनांमध्ये मंडळीचा ख्रिस्ताशी बांग निश्चय किंवा साखरपुडा, 18 ते 24 या वचनांमध्ये मंडळीचा अनुभव, आत्म्याने भरले जाणे, 25 ते 33 या वचनांमध्ये मंडळीकडून अपेक्षा, ती गौरवी मंडळी म्हणून ख्रिस्ताला सादर केली जावी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर 6व्या अध्यायात मंडळीला सैनिक म्हणून सादर करण्यात आले आहे. श्रोत्यानो, ही रूपरेषा समोर ठेवून आपण या सुंदर पत्राचा अभ्यास पुढच्या कार्यक्रमापासून सुरू करणार आहोत. अवश्य भाग घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. आजच्या अध्ययनाच्या शेवटी आपण उपासना हा विषय घेतला होता. आजचा प्रश्न, एफिस मंडळीचे आत्मिक प्रौढत्व कसे होते? ए. साधारण दर्जाचे, बी. कमी दर्जाचे, सी. उच्च दर्जाचे, डी. वाढ नसणारे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, प्रत्येक शास्त्रलेख हा ईश्वर प्रेरित आहे. त्यामागे काही कारणे आहेत आणि आज आम्ही त्या शास्त्रलेखांशी कसे जोडले गेलेलो आहोत हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. इफिस येथील मंडळीचे वैशिष्ट्ये आपण पाहिले की या मंडळीचे आत्मिक प्रौढत्व उच्च होते आणि हेच कारण होते की गंभीर आणि गहन सत्ये पौलाने त्यांच्यासाठी प्रकट केली. प्रियांनो, आज आपण विचार करूया की काय आमचे आत्मिक प्रौढत्व उच्च दर्जाचे आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझी लेकरं या नात्याने या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. आम्ही परिपूर्णपणे तुझ्यावरती विसंबून आहोत, कारण प्रभूजी आम्हाला ठाऊक आहे आम्ही स्वतःहून काहीही करू शकत नाही. आणि विशेष करून प्रभूजी आम्हाला तुझ्यामध्ये विसंबून राहत असताना तुझ्यामध्ये वाढायचं आहे, तर निश्चित आमची आत्मिक उन्नती होणे गरजेचं आहे. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही सर्व आत्मिक गोष्टींसाठी देखील तुझ्यावरती विसंबून राहण्याचा प्रयत्न करतो. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.